नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। सुरुवातीला पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या। 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावे द्या। दिल्लीतल्या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसने मागवली यादी। सूत्रांची माहिती। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच ठाकरे गटाकडून प्रचार सुरू। पोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांचा यवतमाळ वाशिम मध्ये प्रचार सुरू। तिकीट देण्याचे त्यांनी जे जाहीर केलं किंवा शब्द दिला त्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झालेला आहे आणि यवतमाळ वाशिमचा उमेदवार मी आहे। त्या अनुषंगाने मी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे। 3 पक्षांनी आधी जागा वाटपाचं सूत्र फायनल करावं। मवियाचा फॉर्म्युला ठरल्यानंतरच वंचित जागा वाटपाबाबत ठरवेल। वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागा वाटपाच्या संदर्भातलं जे काही सूत्र आहे ते फायनल करावं आणि तुमच्यात समझोता झाला की मग त्यानंतर आपण बसून पुढच्या गोष्टी ठरवू, असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे। महायुती समन्वय समितीची आज बैठक। मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन। महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित असणार। आगामी लोकसभा तयारीबाबत चर्चा होणार। पंकजा मुंडेंचा सरकारलाच घरचा आहेर आंदोलनाचा इशारा। गोपीनाथ मुंडे महामंडळातनं काहीच काम होत नाहीत। पंकजा मुंडेंची टीका। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा। संबंधितांना सांगू शकते की लवकर करा, याच्या पलीकडे आता काय करता येईल। तर काही वेळांनी असं होऊ नये की आम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आंदोलन करावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये। तसं असेल तर आमच्या मोराळेताईंना आम्ही पुढे करून आंदोलन करू। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती पुण्यातल्या साखर संकुलात पंकजा मुंडेंची शरद पवारांसोबत चर्चा। ऊसतोड मजुरांच्या मजुरीत 34% वाढ करण्याची मागणी। साखर संघाकडून मान्य, तर मुकादमांना 1% दरवाढ मिळणार। पंकजा मुंडेंची माहिती। 30% ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे, मूळ मजुरीमध्ये, आणि 1% मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली आहे। सगळे सोऱ्यांबाबत सरकारनं जरांगेंना शब्द दिला पण पाळला नाही। शरद पवार यांनी सरकारला सुनावलं तर सरकारनं जरांगेंना लिखित दिलं, मात्र मागणी मान्य केली नाही असंही वक्तव्य। आरक्षणाचा तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। भाजपच्या रुपाली मोरेल्लू यांच्याकडून तक्रार दाखल। लाठीचार्ज आणि शिवीगाळ केल्यामुळे अब्दुल सत्तारांविरोधात तक्रार। अब्दुल सत्तारांच्या शिवीगाळीनंतर नागरिक आक्रमक। सिल्लोडच्या कसोद गावामध्ये अब्दुल सत्तारांचे फलक नागरिकांनी काढून फेकले।